ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होऊ शकलं नाही, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची खंत। सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होऊ शकलं नाही म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी खंत व्यक्त केली। सोलापुरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। सोलापुरातून नुकतेच होडगी विमानतळावरून सोलापूर गोवा विमान प्रवासाला सुरुवात झाली आहे, मात्र सोलापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होऊ शकलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। पाहूयात पुढे काय म्हणतात ते। त्यांनी मला उल्लेख आहे, त्यांनी एवढे वेळेस विमानतळाची भूमिका मांडून सुद्धा आमचं विमानतळ होऊ घेतलं नाही, ती मनातली खंत त्यांनी मांडलेली आहे। पण ती माझी खंत आहे, तुमचीच नाही। एवढे दिवस झाले विमानतळ सगळं आपण केलं, मी ती गोष्ट परत सांगत नाही। बोरामणीसारख्या ठिकाणी एवढं मोठं विमानतळ करण्याचं, पण हट्टी काही लोकांचा स्वभाव असतो, तर इथंच झालं पाहिजे। आणि इथं झालं पाहिजे कसं? शहराच्या आत असणार आहे विमानतळ, किती दिवस टिकणार आहे इथं? पण आम्ही म्हणतो की ठीक आहे, सत्ता त्यांची आहे, चालू द्या, तेवढं तरी चालू द्या, पण तेही चालत नाही। पण आम्ही आडवं घालणार नाही, यातून तुम्ही मार्ग काढा। आणि ते सुशील कुमार शिंदेने जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी, कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल, पण सोलापूरचं विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्त्वाचं आहे, हे मी आपल्याला सांगेन। त्याचं आम्हाला क्रेडिट मिळो न मिळो, तशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केल्या, कधी क्रेडिट घेतलं नाही आम्ही। त्याचं PSI हॉस्पिटल किती साली आम्ही केलं, कामगार